सोनसाखळी. पांडुरंग सदाशिव साने. एक होता गाव. त्या गावात एक गृहस्थ राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सोनसाखळी. सोनसाखळी लहान असतानाच तिची आई मेली. सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले. सोनसाखळी बापाची लाडकी होती. तो आपल्याजवळ तिला जेवायला घेई, आपल्याजवळ निजायला घेई. तिच्याजवळ कितीतरी खेळ, किती बाहुल्या, किती बुडकुली. बाप सोनसाखळीला नवीन नवीन परकर शिवी, छान छान जबली शिवी. तिच्यासाठी त्याने कितीतरी दागिने केले होते. सोनसाखळीचा असा थाट होता. जेवायला बसताना रंगीत पाट, पाणी प्यायला रुपयाची झारी. जेवताना सोनसाखळी बापाला म्हणे, बाबा मला भरवा, मी मोठी झाले म्हणून काय झाले. मग प्रेमाने बाप तिला घास दे. सोनसाखळीचा बाप एकदा काशीस जावयास निघाला. ते जुने दिवस, 6 महिने जायला आणि 6 महिने यायला लागत. बाप सोनसाखळीच्या सावत्राईला म्हणाला, हे बघ, मी दूर जात आहे. माझ्या सोनसाखळीस जप. आई वेगळी पोर, तिला बोलू नको, मारू नको. पोटाच्या मुलीप्रमाणे तिचे सारे कर. सावत्राई म्हणाली, हे मला सांगायला हवे. तुम्ही काळजी करू नका, सोनसाखळीचे सारे करीन. तिला गुरगुट्या भात जेवायला वाढीन, कुशीत निजायला घेईन, नाहूमाखू घालीन, वेणीफणी करीन. जा हो तुम्ही, सुखरूप परत या. सोनसाखळीचा बाप गेला. सावत्राईचा कारभार सुरू झाला. ती सोनसाखळीचा छळ करू लागली. लहान कोवळी सोनसाखळी, परंतु तिची सावत्राई तिला पहाटे थंडीत उठवी. सोनसाखळी झाडलोट करी, भांडी घाशी. ती विहिरीवरून पाणी आणत असे. तिला पोटभर खायला मिळे ना, शिळे पाके तिला तिची सावत्राई वाढत असे. रात्री पांघरायलाही नसे. सोनसाखळी रडे, परंतु रडली तर तिला मार बसत असे. एक दिवशी तर तिच्या कोवळ्या हाताला सावत्राईने डाग दिला, फुलासारखा हात. त्यावर त्या दुष्ट आईने निखारा ठेवला. असे हाल सुरू झाले. सोनसाखळी बापाला घरी आल्यावर हे सारे सांगेल अशी भीती सावत्राईस वाटली. म्हणून एके दिवशी रात्री तिने सोनसाखळीस ठार मारले. एका खळग्यात तिचे तुकडे पुरण्यात आले. त्या खळग्यावर सावत्राईने डाळिंबाचे झाड लावले. काशीहून बाप परत आला. त्याने मुलीसाठी नाना प्रकारची खेळणी आणली होती, लहानची चुनरी आणली होती. परंतु सोनसाखळी सामोरी आली नाही. सावत्राई एकदम डोळ्यात पाणी आणून म्हणाली, गेली हो, आपली सोनसाखळी गेली. तिला कमी पडू दिले नाही. देवाची इच्छा, तिथे कोण काय करणार. बाप दुःखी झाला. त्याला सारखी मुलीची आठवण येई. जेवताना झोपताना डोळ्यासमोर सोनसाखळी येई. तिची खेळणी तो घेऊन बसे व रडे. बाप आंघोळीसाठी त्या झाडाजवळ बसे. ते डाळिंबाचे झाड मोठे सुरेख वाढत होते. कशी कोवळी कोवळी तजेलदार पाने. काय असेल ते असो, बापाचे त्या झाडावर प्रेम बसले. तो त्या झाडाची पाने कुरवाळीत बसे. त्या झाडाला फुले आली, परंतु सारी गळून गेली. एकच राहिले. त्या फुलाचे फळ झाले. फळ वाढू लागले. वाढता वाढता डाळिंब केवढे थोरले झाले. लोकांना आश्चर्य वाटले. लोक येत व बघून जात. बाप त्या डाळिंबाला दोन्ही हातांनी धरी व कुरवाळी. शेवटी ते डाळिंब पिकले. बापाने तोडले आणि घरात आणले. गावातील मंडळी ओटीवर जमली. केवढे मोठे डाळिंब, कलिंगडा एवढे होते. बापाने ते डाळिंब फोडण्यासाठी हातात घेतले. तो फोडणार तोच आतून गोडसा आवाज आला, हळूच चिरा, मी आत आहे हो. असा तो आवाज होता. सर्वांना आश्चर्य वाटले. बापाने हलक्या हाताने डाळिंब फोडले. आतून सोनसाखळी बाहेर आली. बाहेर येताच एकदम मोठी झाली. तिला बापाने मिठी मारली. बाबा, बाबा, पुन्हा मला सोडून नका हो जाऊ, ती म्हणाली. सोनसाखळीने सारी हकीकत सांगितली. बापाला राग आला, परंतु सावत्राई म्हणाली, क्षमा करा.
पाप कधी लपत नाही, असत्य कधी छपत नाही. मला कळले. मी नीट वागेन. पुढे ती खरोखरच चांगल्या रीतीने वागू लागली. सोनसाखळी सुखी झाली.